कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के बी रोमारे कनिष्ठ महाविद्यालय जवळके आज आपण इयत्ता 12वी बुक कीपिंग अकाउंटन्सी या विषयाचे लेक्चर अभ्यासत आहोत। त्यामध्ये आज आपला चौथा प्रॉब्लेम चालू आहे पार्टनरशिप फायनल अकाउंटचा। पार्टनरशिप फायनल अकाउंट प्रॉब्लेम नंबर 4 आपण बघतोय। पेज नंबर 32 वरती हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे। प्रॉब्लेम आपण समजून घेऊया एकदा आणि नंतर मग प्रॉब्लेम आपण काय करणार आहोत, सोडवणार आहोत। प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या। प्रॉब्लेम काय आहे पहा, एकदा समजून घेऊया। 32 नंबर पेजवरती हा प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे। 4 नंबरचा प्रॉब्लेम आपल्याला सोडवायचा आहे। 3 प्रॉब्लेम आतापर्यंत आपण सोडून झालेले आहेत। चौथा प्रॉब्लेम आपण घेतोय। प्रॉब्लेममध्ये काय सांगितलेलं आहे पहा, फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स of Mr. Piyush and Mr. Arun, you are required to prepare trading account, profit and loss account and balance sheet as on 31st March 2019. पियुष आणि अरुण नावाचे दोन व्यक्ती आहेत आणि त्यांचा आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलेला आहे 31 मार्च 2019 या तारखेचा। आणि ह्या ट्रायल बॅलन्सच्या साह्याने आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करायचं आहे। 31 मार्च 2019 हे त्यांचं वर्षाचं एंड आहे, म्हणजे 1 एप्रिल 2018ला त्यांचं वर्ष काय झालं असेल, सुरू झालं असेल। आणि तो ट्रायल बॅलन्स आपल्याला आता ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट यामध्ये काय करायचं आहे, ट्रान्सफर करायचं आहे। ट्रायल बॅलन्सची डेबिट साईट आहे। डेबिट साईटला आपल्याला दिलेले स्टॉक ऑन 1/4/2018 1/4/2018चा स्टॉक आहे। स्टॉक म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे। ओपनिंग स्टॉक आपण घेतो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD, तिथं ब्रॅकेटमध्ये आपण TD लिहायचं आहे। त्यानंतर परचेसेस सेम प्लेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD। त्यानंतर सॅलरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट PD। त्यानंतर कॅरेज आहे। कॅरेज आपण नुसतं कॅरेज आहे, सिंपल कॅरेज आहे, म्हणजे वाहतूक ज्याला आपण म्हणतो ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD। वेजेस सेम प्लेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD। त्यानंतर रॉयल्टी ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD। त्यानंतर फ्रेट ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट TD। प्रिंटिंग अँड स्टेशनरी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट PD। सन्ड्री डेटर्स असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईट BA। त्यानंतर फर्निचर असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईट BA। लीज होल्ड प्रॉपर्टी मालकीविरहित असलेली जागा किंवा मालकीची जागा, आपण भाडे तत्वावरती जी जागा घेत असतो त्याला लीज होल्ड प्रॉपर्टी असं म्हणतात। भाडे तत्वावर असलेली जागा आपली असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईट। त्यानंतर इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक ज्याला आपण म्हणतो असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईट। ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट। ॲडव्हर्टाइजमेंट इंटू ब्रॅकेट फॉर 3 इयर्स ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट PD, पण 3 वर्षांचं दिलेलं आहे। लास्ट पिरियडला पण आपली ही ॲडजस्टमेंट झालेली आहे। आपण जे फायनल अकाउंट तयार करतो ते फक्त 1 वर्षांचं असतं आणि यांनी मात्र 3 वर्षांची देऊन ठेवले, म्हणजे त्या 3 वर्षांमध्ये आपलं 1 वर्ष आहे, म्हणजे 2 वर्ष काय आहे, एक्सेस आहे, जास्त आहे, त्याला आपण म्हणतो प्रीपेड। मग 2 वर्षांचे प्रीपेड काय करायचे, लेस करायचे आणि बॅलन्स शीटच्या असेट साईटला घ्यायचे। त्याला हिडन ॲडजस्टमेंट म्हणतात, छुपी ॲडजस्टमेंट असं म्हणतात। ॲडव्हर्टाइजमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट। त्यानंतर बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट। डिस्काउंट अलाउड डिस्काउंट सूट अलाउड म्हणजे देणे, आपण सूट दिली, एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट। कॅश इन हँड कॅश ॲट बँक असेट आहे, बॅलन्स शीट असेट साईट। फिक्स्ड डिपॉझिट बॅलन्स शीट असेट साईट। ह्या सर्व जे डेबिट बॅलन्सेस आहेत हे आपण ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईट आणि बॅलन्स शीट असेट साईटला काय केलेले आहेत, ट्रान्सफर केलेले आहेत। त्यानंतर ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईट आहे, बघूया काय आहे। कॅपिटल अकाउंट पियुष 80,000, अरुण 80,000 कॅपिटल, बॅलन्स शीट लायबिलिटी साईट। त्यानंतर सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी आहे, बॅलन्स शीट लायबिलिटी साईट। इंटरेस्ट रिसिव्ड ऑन फिक्स्ड डिपॉझिट इंटरेस्ट व्याज रिसिव्ड मिळणे ऑन फिक्स्ड डिपॉझिट, आपण जी फिक्स गुंतवणूक केली होती, स्थिर गुंतवणूक केली होती त्यावरचं व्याज मिळालं, इन्कम आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईट। बँक ओव्हरड्राफ्ट लायबिलिटी आहे, बॅलन्स शीट लायबिलिटी साईट BL। सेल्स ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट। याप्रमाणे हा ट्रायल बॅलन्स आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला ट्रान्सफर केला। त्यामध्ये ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईट ही ट्रायल बॅलन्सची डेबिट साईट ही ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईटला,
प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला काय झाली, ट्रान्सफर झालेली आहे. त्याचबरोबर जी ट्रायल बॅलन्सची क्रेडिट साईड होती ती क्रेडिट साईड ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला काय झालेली आहे, ट्रान्सफर झालेली आहे. याप्रमाणे ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर केल्यानंतर आपल्याला प्रॉब्लेमच्या खाली ॲडजस्टमेंट दिलेले असतात आणि ते ॲडजस्टमेंट आपल्याला काय करायचे असतात, सोडवायचे असतात. मग ते ॲडजस्टमेंट प्रत्येक ॲडजस्टमेंटचे आपल्याला 2 इफेक्ट द्यावे लागतात. काही ॲडजस्टमेंट ॲड होतात, काही ॲडजस्टमेंट लेस होत असतात. आपल्याला व्यवस्थितरित्या ते ॲडजस्टमेंट काय होतात, त्यांचा इफेक्ट काय होत असतो आणि प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट दिल्याशिवाय पुढची ॲडजस्टमेंट आपण घ्यायची नाही. कारण ॲडजस्टमेंट जर आपण केली नाही तर आपला प्रॉब्लेम टॅली होणार नाही. म्हणून प्रॉब्लेम जर व्यवस्थित टॅली करायचा असेल, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून आपल्याला ग्रॉस प्रॉफिट शोधायचं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करून आपल्याला नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस शोधायचा आहे आणि बॅलन्स शीट आपल्याला टॅली जर करायचं असेल तर आपल्याला मग ह्या ॲडजस्टमेंटचे 2-2 इफेक्ट देणं गरजेचं आहे आणि नंतरच आपला प्रॉब्लेम काय होऊ शकतो, टॅली होऊ शकतो. बघूया आपण ॲडजस्टमेंट नंबर फर्स्ट. स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 वॉज कॉस्ट प्राइस ₹40,000 अँड मार्केट प्राइस ₹30,000. बघा काय झालेलं आहे, क्लोजिंग स्टॉकच्या आपल्याला 2 किमती दिलेल्या आहेत इथं, एक 40,000 आणि 35,000, 40,000 आणि 35,000 रुपये या 2 किमती दिलेल्या आहे. ज्यावेळेस क्लोजिंग स्टॉकच्या 2 किमती देतात त्यावेळेस सर्वात कमी जी किंमत असेल ती आपण क्लोजिंग स्टॉक म्हणून घ्यायची. मग 40,000 आणि 35,000, 40,000 आणि 35,000 यामध्ये कमी 35,000 रुपये आहेत, म्हणून 35,000 रुपये आपल्याला क्लोजिंग स्टॉक म्हणून घ्यायचे आहेत. क्लोजिंग स्टॉक ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड बॅलन्स शीट असेट साईड, TC अँड BA, ज्याला आपण शॉर्टकटमध्ये काय म्हणतो, TC अँड BA ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड अँड बॅलन्स शीट असेट साईड. पहिली ॲडजस्टमेंट आपण इथं करणार आहोत. दुसरी ॲडजस्टमेंट पहा काय आहे, इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट इज ₹1,200 इज स्टील रिसिवेबल. आपल्याला फिक्स्ड डिपॉझिटवरचं इंटरेस्ट रिसिवेबल आहे, मिळायचं बाकी आहे, म्हणजे मिळालेलं नाही, आउटस्टँडिंग इन्कम म्हणतो, ॲड इंटू रिलेटेड इन्कम अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड. म्हणजे आपण काय करत असतो, तो जी ॲडजस्टमेंट आहे ती आपल्याला प्रत्येक 2 वेळेस करायची असते. मग आपल्याला ते इंटरेस्ट मिळणार आहे म्हणून आपण काय करणार आहोत, बॅलन्स शीटच्या असेट साईडला फिक्स्ड डिपॉझिटमध्ये 1,200 ॲड करणार आहे आपण आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला जे इंटरेस्ट आहे फिक्स्ड डिपॉझिटवरचं त्यामध्ये पण 1,200 आपण काय करणार आहे, ॲड करणार आहे. दोन्हीकडे पण ॲड करायची आहे. ॲडजस्टमेंट ॲड PC and add BA. PC प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साईड, BA बॅलन्स शीट असेट साईड. मग आपल्याला स्टार करायचे आहे, फिक्स्ड डिपॉझिट आहे डेबिट साईडला त्याला एक स्टार करा आणि इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट आहे क्रेडिट साईडला त्याला पण एक स्टार करून घ्या. त्यानंतर प्रोव्हाइड RDD ॲट 2.5% ऑन सन्ड्री डेटर्स. RDD काढायची आपल्याला. RDD 6 नंबरची ॲडजस्टमेंट आहे. बॅड डेब्ट्स असेल, RDD असेल किंवा डिस्काउंट ऑन डेटर्स असेल, एकच ॲडजस्टमेंट आहे, लेस फ्रॉम डेटर्स अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. डेटर्समधून लेस करायची RDD आपल्याला. RDD म्हणजे रिझर्व फॉर डाऊटफुल डेब्ट्स. मग डेटर्समधून लेस करायचे, डेटरची जी अमाऊंट आहे त्या अमाऊंटवरती RDD आपल्याला काय करायची आहे, चार्ज करायची 2.5%, 2.5% आणि मग आपल्याला ते डेटर्समधून लेस करायचे. ॲडजस्टमेंटच्या तिथं लिहू शकतो आपण लेस BA अँड PD, लेस BA अँड PD प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला आपल्याला सेकंड इफेक्ट काय करायचा आहे, त्याचा द्यायचा आहे. त्यानंतर डेटर्सला एक स्टार करून घ्या. चौथी ॲडजस्टमेंट आहे डिप्रिसिएट फर्निचर बाय 5%. फर्निचरवरती डिप्रिसिएशन काढायचे 5%. डिप्रिसिएशन लेस फ्रॉम रिलेटेड असेट अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साईड. रिलेटेड असेटमधून म्हणजे फर्निचरमधून काय करायचं, लेस करायचं आपल्याला 5% आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या पुढे घ्यायचं डेबिट साईडला आपल्याला ते घ्यायचं आहे. मग फर्निचरला एक स्टार करून घ्या, तिथल्या लेस BA अँड PD. आणि 5 नंबरचे आहे गुड्स ऑफ ₹8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर अँड इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड अ क्लेम ऑफ ₹6,000. 8,000चे गुड्स आपले काय झाले, डिस्ट्रॉयड बाय फायर. डिस्ट्रॉयड बाय फायर होणं म्हणजे जळणं. 8,000 रुपयाचे गुड्स आपले जळाले आणि विमा कंपनीने आपल्याला फक्त 6,000 रुपये दिलेले आहेत. किती दिले, फक्त 6,000 रुपीज आपल्याला काय केलेले आहेत, पेड केलेले आहेत. म्हणजे ॲडजस्टमेंट कशी पहा, 8,000 डिस्ट्रॉयड बाय फायर, 6,000 इन्शुरन्स क्लेम. म्हणजे 8,000 रुपयाचे गुड्स आपले जळाले
आणि 6,000 रुपये मिळाले आपल्याला. मग 8,000च्या मोबदल्यात 6,000 रुपये मिळाले म्हणजे 2,000 रुपये आपला काय झाला इथं लॉस झालेला आहे. लॉस ऑन फायर म्हणजे आपली जी आग लागली होती त्या आगीमध्ये आपल्या 8,000चे गुड्स जळाले आणि विमा कंपनीने फक्त आपल्याला किती दिले 6,000 दिले म्हणजे 2,000 रुपये आपला काय झाला लॉस झाला. 3 ठिकाणी ॲडजस्टमेंट करतो आपण 3 ठिकाणी ॲडजस्टमेंट करतो. जेवढ्या रुपयाचा माल जळाला तो ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतो आपण 8,000. कुठे घेतो आपण ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईट TC ज्याला आपण म्हणू शकतो. म्हणजे हे जे 8,000 आहे हे आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईटला बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ह्या नावाने घ्यायचे आहेत 8,000. जी विमा कंपनीने दिलेले पैसे इन्शुरन्स क्लेम 6,000 रुपये तो आपण बॅलन्स शीटच्या असेट साईटला घेत असतो इन्शुरन्स क्लेम ह्या नावाने. बॅलन्स शीट असेट साईट इन्शुरन्स क्लेम. आणि जो आपला लॉस झाला तो लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईटला घेत असतो लॉस बाय फायर ह्या नावाने. म्हणजे 3 ठिकाणी ॲडजस्टमेंट करायची आहे. 2 अमाऊंट ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहे माल जळालेल्याची आणि इन्शुरन्स कंपनीची. आपल्याला तिसरी अमाऊंट शोधायची दोघांमधला फरक तो आपला लॉस आहे म्हणून तो लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईड आपल्याला घ्यायचा आहे. जर लिहू शकता TC ब्रॅकेटमध्ये 8,000 BA ब्रॅकेटमध्ये 6,000 आणि PD ब्रॅकेटमध्ये 2,000. याप्रमाणे आपल्याला हा प्रॉब्लेम काय करायचा आहे फळ्यावरती सोडवायचा आहे.